नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण या व्हिडिओमध्ये कॉलेजेस वर्सेस एक्सपेक्टेड पर्सेंटाईल यावरती आपण इन्फॉर्मेशन घेणार आहोत. म्हणजे कॉलेजेसमध्ये किती पर्सेंटाईल एक्सपेक्टेड पर्सेंटाईल लागणार आहे, किती कट ऑफ जाणार आहे, याचे आपण मुंबई आणि छत्रपती संभाजीनगर जे युनिव्हर्सिटी आहेत त्याचे आपण एक्सपेक्टेड पर्सेंटाईल बघणार आहोत की कोणत्या कॉलेजला किती पर्सेंटाईल लागू शकतो. त्यामध्ये तुमचे मायनॉरिटी कॉलेजेस पण असणार आहेत. आणि जर आपण बघितलं तर मुंबई युनिव्हर्सिटीमध्ये 60 कॉलेजेस आहेत. तर 60 कॉलेजेसपैकी पूर्ण कॉलेजेस घेणं तेवढं पॉसिबल नाही आहे. म्हणून आपण आज जे आपण 30 कॉलेजेस घेणार आहोत, त्यानंतर मग नेक्स्ट जे आपली व्हिडिओ असेल त्याच्यामध्ये आपण जे रिमेनिंग कॉलेजेस आहेत तसे आपण घेणार. असे आपण महाराष्ट्रामध्ये सर्व जे कॉलेजेस आहेत त्याचे एक्सपेक्टेड पर्सेंटाईल तुम्हाला मी एक्सेल थ्रू तुम्हाला कट ऑफ लिस्ट तुम्हाला कॅटेगरी वाईज देणार आहे. ठीक आहे. आता जो कट ऑफ जो बनवलेला आहे तो पूर्ण व्हिडिओ पहा, जेणेकरून सर्व डाऊट्स तुमचे क्लिअर होतील की कोणत्या कॉलेजला किती पर्सेंटाईल लागू शकणार आहे. याचीच इन्फॉर्मेशन आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. पूर्ण व्हिडिओ पहा, जेणेकरून सर्व प्रश्नांचे उत्तरे तुम्हाला भेटून जातील. खूप विद्यार्थ्यांचे प्रश्न येत होते की हिंदीमध्ये पण व्हिडिओ बनवा, पण जर आपण बघितलं तर महाराष्ट्रामध्ये CET वगैरे होत असतात. तर त्यामध्ये जर मी बघितलं तर पूर्ण महाराष्ट्र स्टुडंट यामध्ये आपल्या चॅनलला आहेत. तरीही आपण तुम्हाला काही डाऊट असतील जे हिंदीमध्ये प्रिपरेशन करत आहेत किंवा हिंदी मराठी ज्यांना समजत नाही आहे, सो त्या विद्यार्थ्यांनी जरी मला कमेंट सेक्शनला तुम्ही मला विचारलं काहीही क्वेश्चन हिंदीमध्ये किंवा इंग्लिशमध्ये, तुम्हाला कमेंट सेक्शनला मी नक्की तुमचे आन्सर देण्याचा नक्की प्रयत्न करेन. ठीक आहे. आणि काही काळांतरानंतर आपण हिंदीमध्ये पण व्हिडिओ चालू करणार आहोत. ठीक आहे. सो आता आपण पर्सेंटाईलवरती जे एक्सपेक्टेड कॉलेजेस आहेत, एक्सपेक्टेड पर्सेंटाईल आपण बघायला चालू करूया. ठीक आहे. ही एक्सेल शीट आहे जी मी बनवलेली आहे. त्यामध्ये जर आपण बघितलं कॉलेजेसचे नेम दिलेले आहे, प्लेस, MS कॅन्डिडेटचं कट ऑफ, आउटसाईड महाराष्ट्र स्टुडंटचा कट ऑफ, EWS, OBC म्हणजे SC ST जे काही कॅटेगरी वाईज आहेत, कॅटेगरी वाईज आपण त्याला कट ऑफ एक्सपेक्टेड किती लागू शकतो त्यानुसार आपण कॅटेगरी वाईज दिलेला आहे. त्यानंतर जे हायलाईट केलेले आहेत मी ते इम्पॉर्टंट कॉलेजेस आहेत, टॉपचे कॉलेजेस आहेत. त्या टॉपच्या कॉलेजेसमध्ये जर तुम्हाला ॲडमिशन घ्यायचं असेल तर किती पर्सेंटाईल लागू शकतो त्याचंही तुम्हाला यामध्ये मी दिलेलं आहे. आता ही जी एक्सेल शीट आहे ती तुम्हाला मी प्रोव्हाइड करणारच आहे. कधी प्रोव्हाइड करणार आहे? ज्यावेळी तुमच्याकडे आपण सर्व कॉलेजेसचे लिस्ट आपण बनवून झाल्याच्यानंतर तुम्हाला ती ही जी एक्सेल शीट आहे ती टेलिग्रामला तुम्हाला मी पाठवून देईन. टेलिग्राम चॅनल जर जॉईन केलं नसेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला त्याची लिंक भेटून जाईल. ठीक आहे. त्यानंतर मी एक सांगायचा प्रयत्न करतो, जो गुगल फॉर्म आपण घेतलेला त्यामधून आपण हा डेटा मागवलेला आणि हा डेटा तुमचा इथे आल्याच्या नंतर त्या डेटाच्या प्रमाणे आपण पर्सेंटाईल कशा पद्धतीने काढलेले आहेत ते आपण यामध्ये सांगत आहोत. त्यानंतर तुमचा जो रिस्पॉन्स आलेला होता 54 स्टुडंट जर आपण बघितले तर 90 to 100 पर्सेंटाईलमध्ये आहेत की ज्यांना तो स्कोर भेटलेला आहे. 46 स्टुडंट आहेत 80 to 90 पर्सेंटाईल ज्या विद्यार्थ्यांना भेटलेले आहेत ॲज पर गुगल फॉर्मच्या रिस्पॉन्सनुसार. 30 स्टुडंट आहेत त्यांना 70 to 80 पर्सेंटाईलपर्यंत भेटलेलं आहे. 37 स्टुडंट आहेत 60 to 70% ज्यांना भेटलेले आहेत. 22 स्टुडंट आहेत 50 to 60 पर्सेंटाईलमध्ये आणि 109 स्टुडंट आहेत ज्यांना लेस दॅन 50 पर्सेंटाईल आहेत. आता या विद्यार्थ्यांनी काय करायचं आहे हा खूप विद्यार्थ्यांच्या मनामध्ये प्रश्न असेल, पण ऑलरेडी आपण एक्सपेक्टेड पर्सेंटाईल बनवलेला आहे. त्यानुसार आपण ते बघूया जेणेकरून तुम्हाला एक आयडिया येईल. आणि त्यानंतरसुद्धा तुम्हाला पर्सेंटाईल कमी असेल तर कशा पद्धतीने मॅनेजमेंट थ्रू आपण ॲडमिशन घेऊ शकतो त्याचे पर्टिक्युलर व्हिडिओ मी अपलोड चॅनलला करणारच आहे. ठीक आहे. आता आपण पर्सेंटाईल कॉलेजचे लॉ एक्सपेक्टेड आपण जर बघितलं तर कॉलेजेसचे एक्सपेक्टेड पर्सेंटाईल किती लागू शकतात. जसं मी छत्रपती संभाजीनगरचं घेतलेलं आहे, जालना घेतलेला आणि बीड घेतलेला आहे. यामध्ये कॉलेजचं नाव जर बघितलं लेट MLC वसंतराव काले लॉ कॉलेज औरंगाबाद, माणिकचंद पहाडे लॉ कॉलेज,
MSS लॉ कॉलेज, डॉक्टर सुभाषराव धाकणे लॉ कॉलेज आणि BD हंबर्राडे विधी महाविद्यालय. जर माणिकचंद लॉ कॉलेजचं जर मी एक कॉलेज घेतलं तर त्यामध्ये जर आपण बघितलं तर MS जो कट ऑफ आहे एक्सपेक्टेड जे महाराष्ट्र स्टुडंटसाठी 76% पर्यंत लागू शकतो. ठीक आहे. आउटसाईड महाराष्ट्र स्टुडंटसाठी जर आपण बघितलं तर 77%. EWS जर आपण बघितलं तर 62%. OBC जर आपण बघितलं कॅटेगरीचं तर 69%. SC स्टुडंट असतील त्यांचा 60% पर्यंत लागू शकतो. ST स्टुडंट आहेत त्यांचा 50. DTV जे स्टुडंट आहेत त्यांना 55%. NTB स्टुडंट आहेत त्यांना 58%. आणि NTC स्टुडंट आहेत त्यांना 49%. याच्यामध्ये आता NTD जे कॅटेगरी आहे त्याच्यामध्ये जर ह्यामध्ये घेण्याचं राहिलेलं आहे माझ्याकडून, तर यामध्ये जर आपण बघितलं NTD कॅटेगरीसाठी तर आपण NTCचा 49% पर्सेंटाईल आहे तर त्यांचं 47-48 पर्यंत तुमचा कट ऑफ हा जाऊ शकतो. PWD त्याच्यामध्ये कॉलेजेसमध्ये कोणताही कट ऑफ नव्हता, मायनॉरिटी पण नाही आहे आणि डिफेन्समध्ये पण कोणताही कट ऑफ त्यावेळी लागलेला नव्हता. अशा प्रकारे आपण छत्रपती संभाजीनगरचे असे 5 कॉलेजेस आहेत प्रायव्हेट कॉलेजेस, त्याचा हा कट ऑफ तुम्हाला इथे देण्याचा इथे प्रयत्न केलेला आहे. तो तुम्ही एकदा व्हिडिओ पूर्ण बघा जेणेकरून तुम्हाला हे प्रॉपर गोष्टी तुम्हाला समजून जातील. त्यानंतर नेक्स्ट कॉलेजेस आहेत जे आपण मुंबईचे कॉलेजेस घेतो आहे, काही त्यामध्ये ठाणे कॉलेजेस पण आहेत. आता टॉपचे कॉलेजेस मी यामध्ये घेण्याचा प्रयत्न करत आहे जेणेकरून तुम्हाला एक आयडिया येऊन जाईल की त्या कॉलेजेसमध्ये किती कट ऑफ लागणार आहे. GJ अडवाणी जर आपण बघितलं तर MS स्टुडंटसाठी 92% आहे आणि हा जो कॉलेज आहे मायनॉरिटी कॉलेज आहे. OMS स्टुडंट आहे 94%. EWSचं नाही आहे याच्यामध्ये. OBCसाठी 88% आणि SC ST यामध्ये घेतलेलं नव्हतं कुणी ॲडमिशन तिकडे कॅटेगरीमध्ये. आणि मायनॉरिटीचं जर आपण कट ऑफ बघितला तिथे तर 50% पर्यंत तुम्हाला तिकडे अलॉट होण्याचे चान्सेस जास्त आहेत जे मायनॉरिटीमध्ये आहेत स्टुडंट त्यांच्यासाठी. नेक्स्ट जे कॉलेज जर आपण बघितलं जितेंद्र चव्हाण लॉ कॉलेज 90% MS कॅन्डिडेट म्हणजे 90%च्या पुढे असतील तर तुम्हाला हे कॉलेज अलॉट होण्याचे चान्सेस आहेत. OMS स्टुडंट जर आपण बघितलं तर 92%. EWS जर आपण बघितलं तर 87% पर्यंत लागू शकतो आणि हा मायनॉरिटी कॉलेज आहे सो याचा जो कट ऑफ आहे हा कमी लागतो मायनॉरिटीसाठी तर 65% पर्यंत हा लागू शकेल. ठीक आहे. नेक्स्ट जर आपण बघितलं तर KC लॉ कॉलेज हा सुद्धा मायनॉरिटी कॉलेज आहे. 92% MS स्टुडंटसाठी, OMSसाठी 94, EWSसाठी 86% आणि जर आपण मायनॉरिटीसाठी जर बघितलं 50% पर्यंत तुम्हाला कॉलेज अलॉट होण्याचे चान्सेस जास्त आहेत आणि हे एक्सपेक्टेड पर्सेंटाईल आहेत. ठीक आहे. रिझवी लॉ कॉलेज यामध्ये 92% MS स्टुडंट, OMSसाठी 94%, EWSसाठी 80%, SC स्टुडंट फॉर 78% अँड मायनॉरिटी बिकॉज तो कॉलेज मायनॉरिटी आहे म्हणून 68% पर्यंत तुम्हाला कॉलेज अलॉट होण्याचे चान्सेस जास्त आहेत. नेक्स्ट आहे सिद्धार्थ लॉ कॉलेज. यामध्ये MS कॅन्डिडेटसाठी जर आपण बघितलं तर 86% असेल तर तुमचे चान्सेस जास्त आहेत. 88%च्या पुढे आहेत तरीही चांगलं आहे, तुम्हाला यामध्ये भेटू शकतं. EWSसाठी 80%, OBCसाठी 76%, SCसाठी 72%, STसाठी 65%, DTVचे 62 आणि लास्ट जर आपण बघितलं NTCसाठी 65%. तर अशा प्रकारे टॉपचे कॉलेजेस आहेत त्यामध्ये एवढा पर्सेंटाईल जाण्याची शक्यता जास्त आहे. ठीक आहे. त्यानंतर मग जे बाकीचे कॉलेज आहेत डॉक्टर DY पाटील, गोखले एज्युकेशन, चेंबूर कर्नाटका कॉलेज याची तुम्हाला मी एक्सेल शीट ही तुम्हाला मी देणारच आहे जेणेकरून तुम्ही इझिली त्यामध्ये बघू शकता. सध्या मी तुम्हाला ही एक्सेल शीट नाही प्रोव्हाइड करू शकत बिकॉज ऑल कॉलेजेस हे बनवून झाल्याच्या नंतर एकदाच तुम्हाला ती एक्सेल शीट देऊन टाकेन जेणेकरून तुम्हाला इथे इझी होऊन जाईल. पर्टिक्युलर तुमच्या जे काही तुमची युनिव्हर्सिटी आहे त्यानुसार तुम्ही पर्टिक्युलर चेक करू शकता. बाकीचे जे काही कॉलेजेस आहेत, जे काही युनिव्हर्सिटी आहेत महाराष्ट्रामधल्या त्याचे सर्व तुम्हाला एक्सपेक्टेड पर्सेंटाईल म्हणजे एक्सपेक्टेड कट ऑफ याची तुम्हाला मी व्हिडिओ बनवून देणारच आहे. ठीक आहे.
जर तुम्हाला हा व्हिडिओ इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल तर नक्की चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. तुमच्या फ्रेंड्सनासुद्धा हा व्हिडिओ पाठवा, जेणेकरून त्यांनाही आयडिया येईल की एक्सपेक्टेड पर्सेंटाईलमध्ये आपल्याला कोणता कॉलेज अलॉट होण्याचे चान्सेस हे जास्त आहेत हे त्यांनाही समजेल. ठीक आहे. थँक्यू सो मच.